अतिशय तळागाळामध्ये पर्यंत काम आहे. ही शहर तसं पहिलं नगरपालिका म्हणलं एनके मालकाच्या नावावर पहिलं लोक त्याचं नाव घ्यायचे. बीड जिल्ह्यामध्ये अतिशय सुंदर नगरपालिका जर कोणती चालत असेल पहिल्या काळात तर एनके मालक ते चालवायचे आणि एनके मालकाचे बंधू आहेत. हे समाजसेवेचं व्रत स्वीकारलेली लोक आहेत. सर्वसामान्य माणसं या ठिकाणी या सगळे आता पंडितराव झिंजुटे असतील, आमचे मुंडे साहेब असतील, गंगणे साहेब असतील, आबा असतील, तुम्ही जर बघितलं असेल खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसं उमेदवार या ठिकाणी दिले. जे भ्रष्टाचार या ठिकाणी नगरपालिकेचा झालेला आहे. पहिला आम्ही फक्त पेपरला बातमी वाचायची, परळी नगरपालिकेला 400 कोटी मंजूर, परळी नगरपालिकेला 500 कोटी मंजूर, परळी नगरपालिकेला 800 कोटी मंजूर. हे पैसे गेले कुठं? विकास का होत नाही? कुठं पैसे गेलेत? या बोगस नेत्यांनी बोगस पैसे उचललेले. या नगरपालिकेचे बोगस पैसे उचलण्याची प्रथा आहे. ही प्रथा नगरपालिकेमध्ये धनंजय मुंडेंनी पाडलेली आहे. आणि म्हणून ह्या बोगस, जसं लोकसभेला मतदान होऊ दिलं नाही, बोगस मतं केले, विधानसभेला काल लोक बोगस मतं केले. आता ही तुम्ही पहिल्यांदा का आज सभा बघितली, या ठिकाणी हजारो लोक उपस्थित होते, हजारो महिला उपस्थित होत्या आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की पहिल्यांदा या परळीमध्ये अतिशय इमाने इतबारे बूथवर मतदान होणार आहे आणि बूथवरचं 100% मतदान इमाने इतबारे झालं की 100% दीपक नाना देशमुख हे 100% विजयी उमेदवार या ठिकाणी होणार आहेत. मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर विधानसभा असेल, लोकसभा असेल, बोगस मतदान झालं, व्हिडिओ समोर आले, काही ठिकाणी तर चक्क सीसीटीव्ही देखील बंद होते, तुम्ही जाऊन बघितलेले आहेत. हे सगळं रोखण्यासाठी तुमचा पक्ष नेमकी काय धोरण आणि भूमिका घेणार आहे पुढच्या काळामध्ये? कारण 2 दिवशी लगेच या ठिकाणी कार्यकर्ते अतिशय सज्ज झालेले आहेत. ही उमेदवार प्रत्येक आपल्या आपल्या बूथवर सगळीकडे आपल्या आपल्या कार्यकर्ते सज्ज झालेत. इथली जनताही सज्ज झाली. आता प्रत्येक जनतेला असं वाटतं की माझं मतदान माझ्या हातात झालं. ते कोणाला करतील, कुणाला करतील म्हणणार नाही, पण प्रत्येक माणसाला असं वाटतं की जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिलाय की बटन फक्त माझ्या हातानं दबावं. इथली आज परळीच्या जनतेची आज तीव्र इच्छा झालेली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी मतदान आता स्वतः माणसं करणारच आहेत, बोगस मतं होणार नाहीत. आणि त्याच्या उपर खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी कलेक्टरला पत्र दिलं, एसपीला पत्र दिलंय, आम्हाला या ठिकाणी संरक्षण द्या, या ठिकाणी बोगस मतदान चालणार नाही. याच्यासाठी खासदारांनी सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जंग बांधलेला आहे. मात्र धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे परळीमध्ये ठाण मांडून आहेत. धनंजय मुंडे बोलताना असं म्हणलं की गेल्या 1 वर्षापासून मी सगळं सहन करतोय. एकंदरीत पाहायला गेलं तर मला राजकीय नसून माझ्या जीवनामधून मला संपवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोप केला त्यांनी. तुम्ही शेकडो माणसं संपवले साहेब, किती मर्डर केले. आता राजभाऊ फडणं तुम्ही यादी वाचली, तुम्ही बघितलं ना किती यादी वाचली, किती नावं काढले साहेब. तुम्ही कोर्टाच्या समोर संगीत दिगोळेचा मर्डर तर मी माझ्या डोळ्यानं बघितलेला आहे. मी जेव्हा राष्ट्रवादी युवकचा जिल्हाध्यक्ष होतो तेव्हा संगीत दिगोळे माझे उपाध्यक्ष होते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे. कोर्टाच्या समोर साहेब आम्ही त्याला 50 फुटांवर उचलून नेलो साहेब. किती लोक, शेकडो लोक मारले हो तुम्ही. त्याचं पाप तुम्हाला फेडावं लागेल का नाही? तुम्हाला सहज कसं माफ होईल? ही तुम्हाला माफी होणार नाही साहेब. या कोर्टात आम्ही सांगितलं मागे एकदा की दुष्यंत देशमुखवर ज्यावेळेस खोटा विनयभंगाचा गुन्हा झाला निवडणूक झाल्या त्यावेळेस सांगितलं आता ती म्हणले ह्याच्या पुढचं आंदोलन काय राहील? मी नाही तर माणसात कुणाची ताकद राहिलेली नाही. आता परमेश्वर ती परमेश्वर बघून घेईल. आता काय वरचे कोर्ट राहिलं काय? आणि मग ती कोर्ट घेणार नाही. तुमच्या माहिती आम्ही 2 तारखेला आव्हान केलं तर 9 तारखेला त्या ठिकाणी क्रूर पद्धतीने मर्डर केला आणि 11 तारखेला वाल्मिकी असं षडयंत्र केलं ती. आणि 31 डिसेंबरला तो या ठिकाणी वाल्मिकी कुणाचे कृत्य साहेब. याच्या वाल्मिकाला जरी मोहरे असला याच्यापेक्षा क्रूर सगळं जे या परळीला उद्ध्वस्त करायचं काम केलंय याचा सगळं नंबर 1 श्रेय कुणाला असेल तर ते धनंजय मुंडे नाही. गोपीनाथ मुंडेंनी उद्ध्वस्त केलं असेल, पवार साहेबांना उद्ध्वस्त केलं असेल, किंवा राजकारण उद्ध्वस्त केलं असेल, किंवा परळीच्या जनतेचा प्रत्येक माणसाचं जीवनमान उद्ध्वस्त केलं या लोकांनी. काय केलं, काय ठेवलं या परळीत? परळीचं नाव एवढं बदनाम झालंय. साहेब आता बीड जिल्ह्याचं नाव बदनाम झालं. पहिलं परळीचं होतं, आता बीड जिल्हा म्हणजे तोंड बाहेर काढता नाही साहेब. कुणी राहायला रूम नाही गेलं, कुणी एक माणूस, प्रत्येक माणूस आमच्याकडे संशयाने बघायला. बीडचा माणूस म्हणलं तुम्ही आम्ही सगळे बीडचेच आहेत. बीडचा माणूस म्हणलं की महाराष्ट्रात असं वाटायला की जणू काय एखादा अतिरेकी आलाय. या पद्धतीचे या ठिकाणी आमच्याकडे बघण्याची दृष्टी झाली. ही जर खऱ्या अर्थानं जी बदनाम झालं जर नाव पुसून टाकायचं असेल तर एकमेव अतिशय कर्तृत्वान, हिम्मतबाज, चांगला माणूस, लोकातला माणूस, सेवेकरी माणूस
या ठिकाणी दीपक नाना देशमुख यांच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे नेतृत्व. ही नेतृत्व उद्याच्या काळात परळीला अतिशय शांततेचं सुंदर परळी, भ्रष्टाचार मुक्त परळी, सर्वसामान्य माणसाला वाटलं पाहिजे माझी नगरपालिका आहे, मी ह्या नगरपालिकेत हक्कानं जाऊ शकतो, माझं सहज काम होतंय, माझी नगरपालिका म्हणून ज्याला वाटेल ती फक्त या ठिकाणी आमच्या संध्या दीपक नाना देशमुख या ठिकाणी आमचा नगरपालिकेचा एक चेहरा, अतिशय सुंदर चेहरा आणि सुंदर परळी आणि सर्वसामान्य माणसाच्या सेवेसाठी हा नगराध्यक्ष म्हणून आणि नगरसेवक म्हणून या ठिकाणी काम करणार आहेत. आणि त्या पद्धतीचं आमचं या ठिकाणी अभिवचन लोकांना आम्ही दिलेलं आहे. निवडणूक विभागासंदर्भामध्ये दीपक नाना असतील, खासदार बजरंग सोनवणे असतील यांनी नाराज व्यक्त केली होती की निवडणूक अधिकाऱ्यांनी काही फॉर्म बाद केलेले आहेत. त्याच अनुषंगाने अपीलही झालं आणि त्यानुसार आज निकाल लागला की 3, 9, 11, 14 यांची फेर मतदान होणार आहे. नेहमीच सत्याचा विजय होत असतो. अतिशय सत्य पद्धतीने त्या ठिकाणी आखणी केली ती. एकही उमेदवार चुकायची परिस्थिती नव्हती. लहान लहान कारणावर फक्त सगळे कसं प्रशासन जेवढं ताब्यात घेतलं होतं की पहिलं धनंजय मुंडेला असं वाटायचं की तुम्ही विधानसभेच्या आधी थोडं बघा, हे आमदार पालकमंत्री आणि ती मंत्री असताना या ठिकाणी कुठलं प्रशासन नव्हतं. परळी तहसील एकच रुपनर चालवायचं, काही आडवं उभं आडवं कुठलाही निकाल नाही. पोलीस स्टेशनला सगळे खोटे गुन्हे दाखल व्हायचे. तिथून याला बांगल्यावरून सांगितलं वाल्मिकांना याच्यावर 307 टाकून द्या, लगेच टाकून द्या, याच्यावर अॅट्रॉसिटी करून टाका. ही केवळ फार काळ चलत नसते. रावणाची लंका फार काळ चलत नसते, ती हनुमान जाळीतच असतो. तसं ते बजरंग सोनवणे आता लंका जाळण्यासाठी या ठिकाणी उभा आहे आणि अतिशय सेवेकरी हा दीपक नाना देशमुख अतिशय सर्वसामान्य माणसाचा सेवेकरी तळमळीनं काम करतो. तुम्ही दीपक नाना स्वभावच बघितलं नाही. प्रत्येक माणसाच्या मनात घुसलंय साहेब, प्रत्येक माणसा हृदयात आहे. त्यांनी आता हजारो करोडो रुपये वाटू द्या आणि पैसे आलेत कुठले? बोगस पैसे, बोगस माणसाचे बोगस पैसे आणि बोगस बिल उचललेले, हाणलेले पैसे या पळीची जनता इसकाडून घेणार आणि दीपक नाना देशमुख संध्या दीपक देशमुखच इथं नगराध्यक्ष होणार. ही आमची काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मताची जुळवाजुळव केली किंवा आपल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे तो निवडून येण्यासाठी आहे. या ठिकाणी परळी नगरपालिका ही 5,000 मताच्या पुढं या ठिकाणी आमचा नगराध्यक्ष कॅन्डिडेट निवडून येणार, सगळे नगरसेवक निवडून येणार. मताची जुळवाजुळी करायची गरज नाही. एक व्यापारी सोडणार नाही. सगळे एजन्सी काढ चुन्यासहित एजन्सी घेतात साहेब. थम्सअपची त्यांनाच, गोल्ड स्पॉटची त्यांनाच, तंबाखूची त्यांनाच, चुन्याची तरी एजन्सी कुणाला सोडावी ती सुद्धा त्यांना, राख त्यांचीच, वाळू त्यांचीच. या गावामध्ये आंबा जोगायला वाळूची ट्रक मिळते 35,000 रुपये. परळी शहरामध्ये वाळूची ट्रक मिळते 80,000 रुपयाला, 75,000 रुपयाला. काय मिळते? ही सर्व पोलीस यंत्रणा प्रशासन सगळं मिलीजुली बघत. इथं कुणाची हिंमत होत नाही दुसऱ्या माणसाची इथून वाळू आणून टाकायची. त्यांचे जे ठरलेले लोक आहेत त्यांच्याच वाळूची ट्रक इथं फक्त वाळू टाकू शकते. दुसऱ्याची कुणाची वाहन आलं की लगेच पोलीस पकडणार, त्याला मध्ये घालणार, त्याला एकदा 4-5 लाखाचा त्या कारखान्यात त्या वाहनाला दंड करणार. ही मनमानीशाही जी हुकुमशाही आहे ही आता या ठिकाणी थांबण्याची वेळ या ठिकाणी करेक्ट आलेली आहे. बाहेरचं मतदान आणलं जातंय, त्यांचे ओळखपत्र बोगस, ते कसं रोखण्याचं आव्हान वाटतंय आपण? या ठिकाणी प्रत्येक बुथवरची आता यादीचा अभ्यास केलेला आहे. प्रत्येक गल्लोगल्ली कार्यकर्ते बसलेले आहेत आणि आता जनताच आमच्या सोबत आलेली आहे. जनता सोबत आल्यामुळे सगळे जे प्रामाणिक, असं काही शहर काय फार बिघडलेलं आहे काय? ही शहर फार सुंदर शहरच आहे. हे फार इनके मालकाने उभा केलेलं शहर आहे. इथं रायसाहेब देशमुख होते, गोपीनाथ मुंडे साहेब होते, प्रभू पहालगे होते, सुवालाल वाकेकर होते. फार सुंदर शहर. वामनराव देशमुख होते पहिले. काय सांगाल त्याच्याबद्दल? कुठली प्रक्रिया देण्यास नकार देतात? प्रतिक्रिया माध्यमाच्या समोर कोण विरोधक? म्हणजे कामच नाही ना. काय काय बोगस बिलाच बघा. या शहरामध्ये प्रतिक्रिया त्यांनी काय द्यायची आहे नगरपालिकेची? या आता ही एक रोड आहे आबाच्या घरापासून गंगणे साहेबाच्या घरापर्यंत, तीच रोड आहे. आता दुसरा रोड दाखवतात फक्त हे मोहनराव ही मुंडे आमचे उमेदवार आहेत. पलीकडून असतं पडले गेलं मुंडे यांच्या घरापासून दीपक नानाच्या घरापर्यंत तीच रोड. बोगस बिलं उचलून कटाळा आलेला या लोकांनी. यांना उत्तर काय देणार आहे? पहिले उद्ध्वस्त केलेली आहे. की धनंजय मुंडे काल बोलताना म्हणाले परळीतल्या लोकांना जर अडचण आली
तर देवापेक्षा लोक मला अगोदर फोन करतात, देवापेक्षा लोक मला आठवतात, त्यावर तुमचं काय उत्तर असणार आहे? ज्याला ज्याला मार खायचा आहे तात्काळ, जरा काही चूक झाली की त्याला मध्ये घे आणि लाकडानं बडव, ही त्याला माणूस, प्रत्येक माणूस दहशतीच आहे. हिंमत करत नाही बोलायचं. आता आम्ही सुद्धा इथं आता उठला तर आम्हाला वाटतं आता कुठं कोण मारतंय, आता बोललो एकदा समजा डिरिंगनं, मग आता आम्ही काय केलं की आता चला म्हणलं आता नाही ते अशी गाडी उतरायला लागली, मारलं काय आणि हाणलं काय, नाहीतर संतोष देशमुख मेला तर आपण मेला मेला बळ, चला शहीद तरी होईल, काय व्हायचे ते, या उद्देशानं आम्ही तरी आता बोलायला. ही इथे या शहरामध्ये विधानसभेच्या आधी माणूस बोलत नव्हता. विधानसभेच्या आधी कुणी बोलत होतं का? विधानसभेनंतर आम्ही किमान विधानसभेत आमचा विजय काय आहे तर पळी शांत झाली, किमान 80% तरी पळी शांत झाली. या ठिकाणी 95% खोटे गुन्हे जे होत होते ती शांत झालं. या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला किमान बोलता तरी येईल, ती शांत झालं. या ठिकाणचा व्यापाऱ्याने आजही प्रत्येक व्यापारी फोन करते, पण चहाला घरी येऊ नका म्हणतो, दुकानावर येऊ नका म्हणतो, वा 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 तुमच्यामुळे कल्याण झालंय आणि आमचा व्यापार सुरळीत झालाय, 75% आजही व्यापार चांगला झाला असं व्यापारी म्हणतात. पण घरी येऊ नका, आमच्या दुकानावर येऊ नका. ही काय आहे, कशाच लक्षण आहे? दहशतीचं लक्षण आहे. दहशत ही फार काळ चलत नसते साहेब. बरे रावणाची लंका टिकली तर याचं काय साम्राज्य छोटं मोठं चाललंय. धनंजय मुंडे म्हणजे कोण आहे साहेब? कोण आहे? आता आयुष्यभर पाप फेडावं लागणार. एक त्याची बायको बी ना त्याला, आणि उगाच सगळ्या जगाला भेडवायला आता जी भेडवायला ती माणसं मध्ये गेलेत. आणि या कुठल्याही काळामध्ये अन्यायाला वाचा फुटतच असते. आज अन्याय तुम्ही बघितलं, आज वाल्मिकांनाचा अवतार काय झालाय, त्यांचं म्हणजे त्यांना जाता मनोरुग्ण म्हणून गोळ्या द्यायला सुरू झालेल्या. का वाच झाली ही? फेडावं लागतं. इथं पाप तुम्हाला फेडावं. इथंच केलंय ना, इथं बघा, ही प्रभू वैद्यनाथाची नगरी आहे. इथं कुणालाही माफी होणार नाही, चुकीच्या माणसाला माफी होत नाही. देवापेक्षा धनंजय मुंडे का आठवतो? आज धनंजय मुंडे आठवणच येत नाही कुणाला. डोक्याला वाटलं ही मला कायम स्वरूपी जावी. हाय काय धनंजय मुंडे कुणी आठवण केली त्यांची? त्या माणसानं त्या माणसानं पवार साहेबांना उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला, त्या माणसाने परिषदेचा उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. त्या माणसात बीड जिल्ह्यातला विमा 2020 ला कुणी खाल्ला? 2800 कोटी रुपये विमा मंजूर झाला. एकट्या धनंजय मुंडेनं खाल्ल्याचं पाप धनंजय मुंडेने केलं. त्यांना फेर आहे साहेब, आठवायचं काहीच नाही. आता तुम्हाला म्हणजे तुमची कुणीच आठवण करणं गेलंय, तुमचीच तुम्हाला आठवण होईल आता की माझं काय होतं कसं झालं, कसं होतं कसं झालं, कसं होतं कसं झालं, हे तुम्हालाच आठवणार आहे. इथं कुणी जनता आठवण करणार नाही. आता लोक दीपक नानाची आठवण करायचे. आता लोकांनी काय पाहिजे? दीपक नाना पाहिजे. इथं रोज आहे माणूस, रोज सेवेत माणसं, दरबार इथं खाली भरतंय दीपक नानाचा. दीपक नानाच्या दरबार बघा तुम्ही, माणसं रोज 100, 150, 200 माणसं. ही कामातली माणसं आहेत. कामाच्या माणसाचा दरबार बघून त्याचे लोक आठवण करतात. या सर्व राजकीय स्थितीवर धनंजय मुंडेंनी असं भाषणामध्ये म्हटलं की माझं हे राजकीय अस्तित्व नसून मला हे कायमचं संपवायला बसलं. तुमचं अस्तित्व कोण संपवायलंय? तुम्ही संपायला स्वतः. तुम्ही लोकांनी किती संपविलं? शेकडो मर्डर आम्ही केले का? या बीड जिल्ह्या परळी शहरामध्ये हे संतोष देशमुखचं पळीत गरड असतं, हे सुद्धा कॉम्प्रोमाइज झालं असतं. हे सुद्धा कॉम्प्रोमाइज झालं असतं. इथे सचिन आता मग नाव घेतलं नाही, सचिन पोकरकुमार ते सुंदर माणूस होता, किती मस्त माणूस होता. त्याला नेलं त्या ह्याच्याकडे रेल्वे पटडीकडे, त्याला मारलं. त्याला सांगितलं की रेल्वेची तिची धडक आहे. आता माणसाची रेल्वे धडक होत असते. बरं झालं तर मग ते बेचिऱ्या व्हायला पाहिजेत. सगळं मांड्या कापल्या, पिंढऱ्या कापल्या, सगळं रक्त गेलं. अहो किती मर्डर केले, क्रूर मर्डर केले साहेब तुम्ही. हे कुणी संपविलेत? धनंजय मुंडे. याचा जबाबदार कोण आहे? धनंजय मुंडे. पोलीस प्रशासनानं केव्हा घेतली नोंद? मी एकदा DYSP बोलत म्हणलं, अरे म्हणतात सचिन मुंडेचं, सचिन पोकरकरचं सांग ना म्हणलं, आमच्यावर 3दा गुन्हा करा. आमचा काहीच गुन्हा नाही. आमचे माझे पोरं सगळे 307 मध्ये घातले निवडणूक झाल्यावर. मी म्हणलं साहेब जरा काही चांगले म्हणून तुम्ही सचिनचा अर्ज चालला. असं मी तसं त्याच्या वडिलाकडे गेलो, आईकडे गेलो. म्हणलं तसं आता महादेव मुंडे चाललंय ना, तसं त्याच्या आई वडिलाकडे गेलो. ती म्हणले आम्हाला वाचू द्या साहेब, आम्हाला जगू द्या. ही जर वेळ या परळीत येत असेल तर ही कृत्य आणि ही पाप धनंजय मुंडेला फेडावाच लागल. ही आमची या ठिकाणची खऱ्या अर्थानं श्राप आहे. आता प्रचाराचा टप्पा अंतिम झालेला आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर निवडणूक प्रतीची आहे. संपूर्ण राज्याचं परळीकडे लक्ष लागले. तुम्ही मैदान मारताय, सभाला गर्दी आहे. अशा पद्धतीने तुम्ही सामोरे गेलेला आहात. मतदारांना काय आव्हान असणार आहे? एकंदरीत पाहायला गेलं तर परळीमध्ये बोगस मतदान रोखण्याचं तुमच्याकडून मोठं आव्हान असणार आहे. संपूर्ण पार्श्वभूमीवरती सविस्तर सांगा.
सुरुवातीला मी जेव्हा पक्षातून बाहेर पडलो होतो 2 महिन्याखाली, मी ज्यावेळेस प्रचार चालू केला त्यावेळेस मी आणि माझा मित्र नितीन चव्हाण आम्ही दोघंच प्रचाराला निघालो. आमची पहिली जी टीम होती ह्यांना फोन करू करू धमक्या देऊ देऊ माझ्यापासून बाजूला काढण्यात आलं. पण मी माझी जिद्द सोडली नाही, कारण परळीच्या जनतेसोबत जे घडलं होतं विधानसभा आणि लोकसभा आणि विधानसभेला प्रत्यक्षात आम्ही पाहिलं होतं डोळ्याने की फक्त बोटाला शै लावून मतदान करू दिलं नाही आणि सगळे हे बाहेर हाकलू लागले. पण ज्यावेळेस अख्खं कुटुंब मतदानाला मताचा सण साजरा करायला ज्यावेळेस बाहेर येत होते लोक आपल्या घरातून, अख्खं कुटुंब सासू सासरे सून लेकरं बाळ एका लाईन मध्ये ज्यावेळेस मतदानाला होते आणि त्यावेळेस आम्ही सहज प्रतिनिधी म्हणून बाहेर मध्ये फिरायला गेलो तर त्यावेळेस दृश्य पाहिलं होतं. तर अक्षरशः गुंड लोक मध्ये फक्त बोटाला शै लावून बाहेर हाकलत होते आणि ते जे अपमान आपल्या लेकरा बाळा देखत, सासू सासऱ्या देखत, सुना देखत किंवा घरातल्या कुटुंबात देखत प्रमुख माणसाचा अपमान होत होता, हाकलून लावित होते. तर लेकरं बाळ सगळे सासऱ्याच्या तोंडाकडे सासूच्या तोंडाकडे पाहत होते. अतिशय क्रूर पद्धतीनं जे बोलत होते ते आपल्या मला सहन नाही झाल्यामुळं मी त्याच दिवशी साहेबांना आणि वहिनी साहेबांना बोलून मी त्यांच्यापासून दूर झालेलो होतो की असं जर आपण 24 तास लोकांची सेवा करून ही वेळ आपल्या जनतेवर येत असेल तर मी तुमच्यापासून बाजूला आहे, असं स्पष्ट शब्दामध्ये मी त्यांना मेसेज करून मी त्यांच्यापासून दूर गेलो. आणि पुढे लढायला निघाल्यानंतर मी ज्यावेळेस इलेक्शन डिक्लेअर झालं तेव्हापासून मी बाहेर निघालो, तेव्हा माझे सगळे लोक माझ्या बाजूचे फोन करून किंवा दडपशाहीनं माझ्या बाजूला काढले. मी प्रत्यक्षात आम्ही दोघंच, नितीन चव्हाण आणि मी दोघंच अख्खी परळी व्यापाऱ्यांच्या दारोदार प्रत्येक व्यापाऱ्याला भेटून परळीतला एकही व्यापारी असा सोडला नाही आणि एकही माणूस असा सोडला नाही की त्यांचा आशीर्वाद घेऊन मी ताकद मागितली, सगळ्यांना विनंती केली आणि सगळ्यांचा आशीर्वाद मला लाभला. आणि त्यावेळेस सगळ्यांचं म्हणणं होतं, नाना अपक्ष लढून काही उपयोग होणार नाही, कारण समोरची ताकद खूप मोठी आहे, ते तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला जेरी सांगतील. आणि त्याच पद्धतीनं चालू झालं. मी ज्यावेळेस प्रचाराला माझी आघाडी घेतली, आम्ही दोघंचे 4चे 10, 10चे 20 ज्यावेळेस होत जाऊ लागलो तस हे आमचाच आहे नाना, आमचा काही संबंध, तुमचा कुणाचा संबंध नाही, आम्हीच पाठवलंय, आमचाच हे, आम्ही मराठ्याचे मतं खाण्यासाठी पाठवलंय, अशा हे बातम्या पेरण्यात येऊ लागल्या, अशा हे करण्यात येऊ लागल्या. पण आम्ही कुठल्याही याला न जुमानता सगळ्या व्यापाऱ्यांशी, प्रत्येकाशी, परळीतल्या जनतेशी ज्यावेळेस चर्चा केली, त्यांनी सांगितलं, नाना तुम्ही बजरंग बाप्पा सोनवणे, शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षामध्ये तुम्ही जावं आणि आपला पुढचा लढा चालू ठेवा. आणि जनतेच्या म्हणण्यानुसार मी पक्षामध्ये प्रवेश करून आज इथपर्यंत लढाई जिंकण्याचा 100% प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे. पण त्यांनी खूप वेळेस मी ज्यावेळेस आमचे उमेदवार उभा केले त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं दाबण्याचा प्रयत्न केला, प्रशासकीय अधिकाऱ्याला दाबण्याचा प्रयत्न केला. मला अक्षरशः हाय टेम्परेचर मध्ये सुद्धा भांडावं लागलं, बोलावं लागलं. आणि आम्ही आमचे जे बाद केलेले उमेदवार होते त्यांना कोर्टात जाऊन आम्ही 2-3 उमेदवार यांचं निकाल लावून आमच्या सोबत आज बी त्यांना सोबत घेतलेला आहे. आणि परत ज्याचे काही शिल्लक होते आम्ही हायकोर्टामध्ये, उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती, त्याचाच आज आमचा विजय आहे की आज जे 2-3 प्रभागातल्या इलेक्शन जे थांबवण्यात आलंय, राखीव ठेवण्यात आले, हेच विजय आहे. आणि ह्याचा सगळं श्रेय आमच्या परळीतल्या जनतेला आहे. आणि आमचा सगळ्यात पहिल्यांदा विजय झाला असेल तर ते म्हणजे ज्या दिवशी आम्ही लोकांना फॉर्म वापस घ्यायला किंवा बोगस म्हणजे खोट्या आरोप करून त्यांचे फॉर्म रद्द केले किंवा हे नाही ते नाही म्हणून जे छोटे शिल्लक कारण देऊन त्यांचे बाद केले, ह्याच्यावरच आम्ही ज्या जिंकलो कोर्टात, आमचा पहिला विजय तिथं झाला. दुसरा विजय आज जे माननीय न्यायालयानं जे निर्णय दिला की ज्या गोष्टीमध्ये जे नगरसेवक उभा होते त्यांना आता सध्या दिलासा मिळालाय की दुसरा विजय ते झाला.
आता तिसरा विजय जे आहे ते आता परवा आजच्या तुम्हाला सभेत दिसलंच असेल. परळीतल्या कानाकोपऱ्यामध्ये आम्हाला तुतारीला मतदान मिळणार आहे. हेच विषय जे आता आमचा विजय नक्कीच ह्या कालच्या आजच्या सभेत दिसला. फक्त 2 दिवस काढायचे आहेत. तुम्हाला तिसऱ्या दिवशी आमचा विजय दिसेल. इतके दिवस तुम्ही त्यांच्या सोबत राहिले, हे सगळे प्रकार घडत होते तुमच्या समोर, तर त्यावर कधी तुम्ही याच्यावरती कधी वाच्यता केली नाही, पुढे तक्रार दिली नाही? हे पहा, तुम्ही जे आज म्हणालात मी नगराध्यक्ष होतो, मी ह्याच्या आधीच्या बाईटमध्ये तुम्हाला सांगितलं होतं नगराध्यक्ष होतो, तेव्हा यांच्या दडपणाखाली यांचा त्रासाखाली कसं राहिलो होतो. त्यावेळेस बी मी राजीनामा दिला तर कलेक्टर ऑफिस पासून सगळे यंत्रणाच त्यांच्या ताब्यात होती, मंत्रीपद होते, आम्हाला कुठेही मार्ग बाहेर निघायला नव्हता. जसा एखादा व्यूहरचनामध्ये अडकलेला हे असतो त्या पद्धतीची माझी अवस्था होती. प्रत्येक वेळेस आंदोलन करायचं मी जनतेच्या प्रश्नासाठी. तुम्ही म्हणतात मी कुठं लेखी दिलं नाही, माझ्या मिनिट बुकवर सुद्धा बघा. मी सभागृहामध्ये मी नगरसेवक असताना नगराध्यक्ष असताना मला ज्या गोष्टी पटत नव्हत्या मी त्याचा प्रत्यक्षात विरोध केलेला आहे. मिनिट बुकवर तुम्हाला ते दिसल, किंवा कलेक्टर ऑफिसला माझे पत्र दिलेले आहेत. प्रत्येक 2-3 महिन्याला किंवा 1-2 वर्षाला माझे आंदोलन आहेत. मोठमोठ्या पायात चाळ बांधण्यापासून स्वतःला गाडून घेण्यापासून उपोषण करण्यापासून माझे आंदोलन आहेत. प्रत्येक वेळेस वेगळे आंदोलन करून मी जनतेचे कामं केलेले आहेत किंवा होणाऱ्या भ्रष्टाचाराला विरोध केलेला आहे. उद्याचा 1 दिवस राहिलाय आणि परवा दिवशी मतदान प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात होईल. त्यावेळेसची परिस्थिती आणि जो तुम्ही आतापर्यंत पाहिलेला जो परळी मधला प्रकार आहे त्याला कसं सामोरे जाणार? आत्तापासूनचे जे लूज फॉल होते ज्या पक्षात समोरच्याला कोणाला माहित नव्हते, मला ते सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत आणि मी त्यालाच पायबंद म्हणून तुम्हाला तेच सांगितलं की पहिला विजय आमचा तिथं झाला ज्यावेळेस आमचे सगळे नगरसेवक जे फॉर्म भरले होते, उद्याचे उमेदवार उद्याचे नगरसेवक, तिथंच आम्ही सुरुवात केली की आम्ही सगळ्यांचे फोन किंवा त्यांच्या संपर्क सोबत राहून किंवा त्याच्यापाशी एक माणसं ठेवून ह्यांचे फोन आले आमच्या नगरसेवकाला, दादागिरी केली, फोन केले, पण आमच्या सगळे सोबत असल्यामुळं त्यांना ते दाव त्यांना करता आलं नाही. पण फॉर्मच्या दृष्टिकोनातून जे थोड्या त्रुटी जे कर्मचारी शासनाचे त्यांनी हातात घेतले होते, मी तेच सांगितलं ना, लोकसभेला विधानसभेला हेच लाटकर साहेब होते. आमचे शिवसाहेब जे आहेत आता इलेक्शन जे सगळा कारभार पाहतात ते सुद्धा त्यांची बदली झालेली असताना सुद्धा त्यांना इथे ठेवलंय. अशा पद्धतीच्या यांच्या विरोधात आम्ही इलेक्शन कमिशनरला तक्रार दिली आणि त्याचा प्रत्यय आता चालू झालेला आहे. जे की आता प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेरे लागतील, प्रत्येक बूथवर संरक्षण असेल. आमच्या स्वतःला सुद्धा आमच्या दोघा तिघाला जे आम्ही प्रामुख्याने प्रखर वक्तव्य चालू आहे याच्यावर सुद्धा आम्हाला ते पोलीस संरक्षण आमच्या खासदार साहेबांना मागितलेलं आहे. आता ते सुद्धा होईल आणि आम्हाला सुद्धा जनतेला आम्ही जागरूक केलेलं आहे. अशा पद्धतीनं जर कुठं घटना झाल्या तर हे सगळ्या जबाबदार आपण सुद्धा तेवढ्याच बेकड पद्धतीनं राहायचं नाही, आपण सुद्धा त्यांना प्रतिकार द्यायचा. आम्ही तर भाषणात सुद्धा सांगितलंय जर आपलं मतदान सुद्धा कोणी वाकून बघितलं तर त्याच्या केस धरून तिथंच मुंड कापता, बाकीच्या जबाबदाऱ्या आपल्या पद्धतीने आपण बघू. कारण प्रशासनच जर लक्ष देत नसेल तर शेवटी कायदा सुव्यवस्था जर बिघडायची असेल तर आमचा अधिकार आमचा सुद्धा कोणी हातातून घेऊ शकणार नाही, असं आम्ही जनतेला सुद्धा प्रत्येक वार्डात आणि बुथनिहाय सगळ्या ह्यांना सांगून ठेवलेलं आहे. एकत्रित पाहायला गेलं तर राजेभाऊ फडणवीस जे नावं घेतले कुणाची त्यावेळेस तुम्ही त्यांच्यासोबत होतात, धनंजय मुंडे सोबत होतात, काय वाटतं तुम्हाला हे त्यांच्यामध्ये ह्या आरोपात तथ्य आहे का? हे पहा, आरोपात तथ्य आहे का नाही हे काय कुणी कुणाचा खून करताना काय सांगून करत नसतंय. आणि आम्ही त्यांच्याबरोबर असलो म्हणजे काय आम्ही त्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये सहभागी नसतो. आमचा विषय फक्त नगर परिषद पुरता आमचा मर्यादित आहे. आम्ही नगर परिषदच्या पुढे एक किंचित सुद्धा ग्रामपंचायत मध्ये नाही किंवा जिल्हा परिषद मध्ये नाही किंवा कुठल्याही व्यवहारात आम्ही त्यांच्यासोबत नव्हतो. फक्त आमचा एकच विषय असायचा, परळी नगर परिषद, जनतेचे काम आणि जनता. पण प्रत्यक्षात ज्यावेळेस आम्हाला ते कालचं बोगस मतदान दिसलं विधानसभेला त्यावेळेस मग आमचं हे डोकं तिथून त्यांच्यापासून बाहेर जायचा आमचा निर्णय झाला. मला प्रसार माध्यमांना बोलताना बजरंग सोनवणे काल परवा असं म्हणाले की मी माणूस आहे म्हणून मला परळीत जायला भीती वाटते. हो बा, तसं वातावरण आहेच ना. तुम्हाला आतापासून आम्ही बाहेर निघालोत म्हणून आम्ही बी बाहेर निघालो तर जनतेचा सगळा रेट आमच्या सोबत आला, जनतेने आम्हाला प्रोत्साहन दिलं, त्याच्यामुळे आम्ही बी बाहेर निघालोत.
नाही तर आमचे कित्येक कर्मचारी, आता आमचे किती फॉर्म आहेत तुम्हाला सांगू का परळी शहरामध्ये, त्यांच्या क्लिप सुद्धा व्हिडिओ दाखवू शकतो की प्रत्येकाला आपापल्या इलेक्शन लढायचा अधिकार आहे. तुमच्या पक्षात आम्ही होतो तर आम्हाला जर तिकीट नाही मिळालं, तुम्ही एका 10,000 जणांना आश्वासन देताल आणि 8 जणांनी जर फॉर्म भरले तर तुम्ही कोणत्या भाषेत त्यांना हे केलंय, कोणत्या भाषेत त्यांना फॉर्म वापस घ्यायला. जर कुणी फॉर्म ठेवून जर पळून गेलेला असेल, फॉर्म काढायच्या तारखेनंतर आला असेल, तरी पुन्हा तुम्ही त्यांच्या घरात जाऊ त्यांच्या सगळ्या कुटुंबाला समोर घेऊन वेगवेगळ्या पद्धतीचे धमकी, दाब, दडप ह्या पद्धतीने तुम्ही पाठिंबे लिहून घेतलेले आहेत. हे सुद्धा सगळ्या जनतेला माहिती आणि तुमच्या क्लिप सुद्धा व्हायरल आहेत त्या. थँक्यू मॅम.